मटका चालक आणि त्याच्या पंटरनी पोलिसांवर हल्ला केल्याची घटना कोल्हापुरातील यादव नगरात घडली। या घटनेनंतर पोलीस खातं आक्रमक बनलंय। पोलीस खात्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच गुन्हेगारी, मटका, जुगार आणि क्लब असे अवैध धंदे फोफावलेत। या अवैध व्यावसायिकांसह गुन्हेगारांना मदत करणाऱ्या तसंच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे अवैध व्यवसाय सुरू राहतील अशा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलाय। यापूर्वीही अशा काही अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे, मात्र इथून पुढे अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे ठेवल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असं देशमुख यांनी सांगितलं। कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये मटका, जुगार, खासगी सावकारी, खून, मारामारी, खंडणी अशा अवैध आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत चालली आहे। सर्व अवैध व्यवसाय पोलीस खात्यातील काही ठराविक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून होत असतात असं बोललं जातं आणि काही अंशी ते खरं आहे। त्यासाठी अर्थपूर्ण व्यवहारही होतात। काही वेळा किरकोळ कारवाई करून पोलीस रेकॉर्ड रंगवलं जातं, पण मूळ अवैध व्यावसायिक मात्र बाजूला ठेवले जातात आणि त्यांच्या पंटरवरच कारवाई केली जाते। पोलिसांचा छापा पडणार आहे ही खबर पोलिसातील काही टिप्सरांकडून अवैध व्यावसायिकांना आधीच दिली जाते, त्यामुळे अनेक छापे अयशस्वी होतात। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये मटका सुरू आहे। अनेक कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळांच्या नावाखाली जुगार सुरू आहे। या ठिकाणी या अवैध व्यावसायिकांसह हद्दपार आणि मोका अंतर्गत कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नेहमीच वर्दळ असते। हे सगळं पोलिसांना माहीत असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं। ठराविक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना या अवैध व्यावसायिकांकडून दर महिन्याची रसद मिळत असल्यानं डोळेझाक केली जाते। सोमवारी यादवनगर इथं 51 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या मटकाबुकी सलीम मुल्ला आणि त्याच्या टोळीनं महिला पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि अवैध व्यावसायिकांची मग्रुरी आणि पोलिसांची हतबलता उघड झाली। पण या प्रकारानंतर पोलीस दलाला जाग आली आहे। मटका, जुगार यासह अन्य अवैध व्यावसायिक आणि गुन्हेगारांशी संबंध ठेवणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय। नाही, अवैध व्यावसायिकांसोबत जर कुणाचे संबंध असतील किंवा असं काही निष्पन्न झालं तर डेफिनेटली ते पोलीस जरी असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। यापूर्वीसुद्धा अशा काही अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेल्या आहेत आणि कुठलाही कर्मचारी असेल, अधिकारी असेल, जर अशा प्रकारच्या व्यावसायिकांना मदत करत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर स्ट्रॉंग डिपार्टमेंटल ॲक्शन जे असतील ते घेतले जातील। यापूर्वी अवैध व्यावसायिकांशी संबंध असल्याचं उघड झालेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे। अवैध व्यवसाय बंद करण्याचे आदेश देऊनही काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 2 नंबर धंदेवाल्यांना मदत केल्याचं सोमवारच्या घटनेवरून स्पष्ट झालंय। त्यामुळे अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आता कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असं देशमुख यांनी सांगितलंय। बघू काय होते ते।